हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण ना एक स्पेशल कटलेटची रेसिपी करणार आहोत। आता कटलेट तुम्ही कधीही खाऊ शकता, ॲज अ स्नॅक्स म्हणून किंवा रात्रीचं डिनर किंवा अगदी सकाळची सुरुवात ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता, कारण अगदी कमी तेलकट असते ती। सो आजचे आपले कटलेट्स आहेत चीजी ब्रोकोली कटलेट। आता ब्रोकोलीचे भरपूर फायदे आहेत, स्पेशली फायबर रिच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, त्यांना तर खूप चांगलं आहे, खूप फायदेशीर आहे। हे जे कटलेट्स आहे ते तुम्ही आदल्या दिवशी रात्री सुद्धा यांना करून फ्रीजमध्ये स्टोर करून सकाळी यांना फक्त शॅलो फ्राय करून टिफिनमध्ये अगदी लहान मुलांसकट मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कॅरी करू शकता। सो नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। चीजी ब्रोकोली कटलेटसाठी ना आपल्याला आहे ना ब्रोकोली ब्लांच करायचा आहे, म्हणजे उकडून घ्यायचा आहे। त्यासाठी एका पातेल्यात मी पाणी ठेवलंय। आता थोडं चिमूटभर मीठ टाकूयात त्यात आणि ब्रोकोलीची अशी जी फुलं आहेत ती मी करून घेतली, ती ह्याच्यात टाकून घेऊया। ही जी ब्रोकोली आहे ती चांगली आहे ना 2 ते 3 मिनिटं आहे ना उकळत्या पाण्यात मस्तपैकी आहे ना उकडून घेऊया। आणि ब्रोकोली मी जवळजवळ ना आतपाव घेतलेली किंवा एक मोठा बाउल घेतला तरीही चालू शकतं। एक 2-3 मिनिटं ना आपण ब्रोकोली मस्तपैकी उकळून दिलेली आहे। आता काय करायचं, ही जी ब्रोकोली आहे ती आहे ना चाळणीवर काढून घेऊ, कारण आपल्याला ह्याचं पाणी नकोय, मस्त गार करून घेऊयात। आणि कटलेटच्या ना बाइंडिंगसाठी आपल्याला ना एक पावडर लागणार आहे। आपण ना पोह्याची पावडर करून घेऊयात। मी अर्धी वाटी पोह्याची ना पावडर करून ठेवलेली आहे। आता मिक्सरचं मोठं भांडं घेऊन ना मी एक कटलेटचं मिक्सचर बारीक करणार आहे। तर त्यासाठी ना एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पानं, अर्धी वाटी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतली। आणि ना मी शक्यतो आहे ना त्याच्या काड्या घेत असते, कारण त्याचाही चांगलं यूज होतो यासाठी आणि पौष्टिक पण आहेत त्या। आता आपण आहे ना हे मिक्सचर ग्राइंड करून घेऊया, जाडसर वाटून घेतलेलं आहे आपण। ब्रोकोली मी ना चाळणीवर काढून ठेवली होती। आता काय करायचंय की असं हाताने पाणी प्रेस करून आपण ना मिक्सरमध्ये आपण जी ग्रीन पेस्ट केली होती त्यात हे ब्रोकोलीचे तुकडे टाकून देऊया। बाकीचे पण तुकडे आहेत ना असे पाणी काढून आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आता ब्रोकोली पण आपल्याला ना ह्याच्यात बारीक करायची, पण कशी ना की कोर्स करायची, म्हणजे थोडीशी जाडसर। सो मिक्सर चालू बंद करून आपण आहे ना करून घेऊयात। आपण ना हे मस्तपैकी आहे ना चालू बंद करून आहे ना जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता ना आपण कटलेटचं मिश्रण ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे। एक उकडलेला बटाटा घेतलाय, तो हाताने मस्तपैकी असा स्मॅश करून घेऊया। बटाटा स्मॅश करून झाला ना की आपण हे जे ग्रीन कलरचं मिश्रण आहे ब्रोकोली आणि बाकीच्या गोष्टींचं ते सगळं टाकून घेऊया। त्यात आता अर्धा चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ थोडंसं आपण आहे ना कमी घालणार आहोत, कारण आपण ह्याच्यातनं चीजचं स्टफिंग करणार आहोत। सो चीजमध्ये थोडं मीठ असतं। आता आपण ना ह्याच्यात पोह्याची जी पावडर केली होती ना ती थोडीशी टाकणार आणि मिक्स करताना आपल्याला जशी लागेल तशी आपण टाकत जाऊयात ती। आपलं कटलेटचं मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। मी ना इकडे चीजचे छोटेसे पीसेस केलेले आहेत। कटलेटमध्ये आपल्याला स्टफिंगला लागणार आहेत। आता मी छोटासा गोळा घेतलाय, अगदी लिंबा एवढा घेतलेला आहे, तो आधी आपण आहे ना असा गोल करून घेऊया। आता मध्ये काय करायचं, छोटा खड्डा करायचा आणि चीजचं पीस आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत आहे ना छानपैकी आहे ना त्याचा गोळा बनवायचा आणि कटलेट्स असे मस्त आहे ना त्याला कटलेटचा शेप देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने आपण बाकी सगळे कटलेट्स तयार करून घेऊया। आपण कटलेट्स ना सगळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण आहे ना शॅलो फ्राय करूयात कटलेट्स शॅलो फ्राय करण्यासाठी एका पॅन मध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे। आता सगळे कटलेट्स आपण ठेवून घेऊया। कटलेट्स आपण फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि मगाशी मी आहे ना थोडासा मोठा गॅस केलेला होता। आपला तवा जो आहे, पॅन जो आहे मस्त तापलेला आहे। आता आपण फ्लेम आहे ना त्याची लो करूयात, म्हणजे छानपैकी कटलेट मस्त फ्राय होतील। 1-2 मिनिटं फ्राय करून झाल्यावर ना आपण आता चेक करूया। येस, मस्त रंग आलेला आहे।
तर आपण बाकीचे पण आहे ना कटलेट्स असेच आहे ना टर्न करून घेऊयात. मी सगळे कटलेट्स आहेत ना टर्न करून घेतलेत आणि परत मी तेल अजिबात टाकलं नाही, कारण पहिल्या वेळेला जे टाकलं तेवढं सफिशियंट आहे. आता 2 मिनिटं फ्राय करून घेऊया. 1-2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण परत दुसरी साईड चेक करू. येस, बाकी सगळे कटलेट पण खालून आहे ना मस्तपैकी फ्राय झाले. आता आपण गॅस बंद करू आणि गरम गरम आहे ना ब्रोकोली चीज कटलेट सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, मस्त असं यम्मी, एकदम हेल्दी आणि चविष्ट असं ग्रीन कलरचं चीजी ब्रोकोली कटलेट तयार आहे आणि आपण ते सर्व केलंय मस्तपैकी टोमॅटो केचप बरोबर.